काय दिलाय द नॉमिनल डायमीटर ऑफ ट्रिपल थ्रेडेड स्क्वेअर स्क्रू इज ट्रिपल थ्रेडेड सांगितलंय म्हणजे ट्रिपल स्टार्ट आहे ट्रिपल स्टार्ट दिले याचा अर्थ लीड इज इक्वल टू काय लीड इज इक्वल टू काय ना 3 टाइम्स पिच ओके प्रॉब्लेमचं पहिलंच वाक्य ट्रिपल थ्रेडेड म्हणजे लीड इज इक्वल टू 3 टाइम्स पिच काय म्हणले द नॉमिनल डायमीटर म्हणजे आउटर डायमीटर दिलाय ऑफ स्क्रू किती आहे बघा 50 mm बघा द नॉमिनल डायमीटर ऑफ ट्रिपल थ्रेडेड स्क्रू इज 50 mm आता ट्रिपल थ्रेडेड याचा अर्थ लीड इज इक्वल टू 3 टाइम्स पिच लिहिलं आणि नॉमिनल म्हणजे आउटर डायमीटर किती दिलाय मला 50 ओके चलो आता पुढे जाऊया बघा while the pitch is 8 mm पिच किती दिलाय मला 8 mm दिलाय पुढे बघा इट इज युज्ड विथ अ कॉलर आता याच्यावरती कॉलर पण आहे काल कॉलर प्रॉब्लेम मध्ये घेतलेली नव्हती आज कॉलर मी घेतलेली आहे कालच्या प्रॉब्लेमला कॉलर नव्हती आज मी या प्रॉब्लेम मध्ये कॉलर आहे ठीक आहे द कॉलर हॅव्हिंग ते ऑर्डर झाले ते ऍक्च्युली आउटर आहे आउटर डायमीटर 100 mm अँड इनर डायमीटर 60 mm मी इथं लिहितो आउटर डायमीटर आणि इनर डायमीटर 100 mm आणि 60 mm दिले पण हे कोणासाठी दिले रे कॉलरसाठीच दिले कॉलरचा आउटर आणि कॉलरचा इनर डायमीटर दिलाय आता पुढे जातो द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ऍट द थ्रेड सरफेस ऍज वेल ऍज कॉलर सरफेस इज 0.15 बघा थ्रेड सरफेसचा 0.15 दिलाय आणि कॉलरचा पण 0.15 दिलाय ठीक आहे म्हणजे काय इथं जरा मी एक फिगर ड्रॉ करतो तुमच्या लक्षात येईल बघा हा बघा तुमचा स्क्रू आहे हा बघा तुमचा बाहेर नट आहे मी तुम्हाला काय सांगितलं स्क्रू बरोबर लोड फिरू नये म्हणून आपण काय करतो स्क्रू बरोबर लोड फिरू नये म्हणून हा टॉमी बारनं स्क्रू फिरवतो पण फिरू नये म्हणून वरती कॉलर टाकतो कॉलर बरोबर आहे काय आपण काल बघितलं कॉलर फ्रिक्शन ही कॉलर आहे मग या कॉलरला 2 डायमीटर असतात एक आउटर एक इनर आता कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन नट आणि स्क्रू मधलं पण येणार म्हणजे हे आणि स्क्रू आणि कॉलर मधलं पण येणार म्हणजे हे म्हणजे दोन्ही पण किती घ्यायला सांगितले आपल्याला 0.15 घ्यायला सांगितले दोन्ही पण किमती 0.15 घ्यायला सांगितलेल्या आहेत ठीक आहे पुढे बघा द स्क्रू इज यूज टू राईज अ लोड ऑफ आता हा स्क्रू किती लोड राईज करायला सांगितलाय म्हणजे त्याच्यावरचा लोड डब्ल्यू किती दिलाय बघा 15 किलो न्यूटन 15 किलो न्यूटन एवढा लोड राईज करायचा आहे युझिंग युनिफॉर्म विअर थिअरी मी तुम्हाला काल सांगितलेलं बघा कॉलरच्या फ्रिक्शनसाठी आपण जी थिअरी यूज करतोय ती कुठली युनिफॉर्म विअर थिअरी मग मी काल फॉर्म्युला बघा म्यू डब्ल्यू आर आणि तुम्हाला मी म्हटलं युनिफॉर्म विअर थिअरीनं लिहिलेला आहे ठीक आहे तोच फॉर्म्युला वापरायचा आहे बाय युझिंग युनिफॉर्म विअर थिअरी ऑफ कॉलर फ्रिक्शन कॅल्क्युलेट 3 आन्सर विचारलं टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड आणि फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड ते तिसरा आन्सर आहे ते नंतर बघूया मला 3 आन्सर शोधायचे आहेत त्यातलं मी पहिलं शोधणार आहे टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड आता मला तुम्ही सांगा टॉर्कचं फॉर्म्युला काय टॉर्क तुम्हाला शोधायचा आहे टॉर्क कसा काढणार बघानो फोर्स इंटू रेडियस रिक्वायर्ड रेडियस बरोबर मग मला टॉर्क जर शोधायचं असेल तर फोर्स इंटू रेडियस पाहिजे पहिला आन्सर काय टू राईज द लोड म्हणजे मला फोर्स कुठला पाहिजे फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड सांगा फोर्सचा फॉर्म्युला काय डब्ल्यू टॅन फाय प्लस अल्फा बरोबर आहे डब्ल्यू टॅन फाय प्लस अल्फा मग आपण काल प्रॉब्लेम सोडवताना हेच बघितलेलं की डब्ल्यू हा प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो मला फाय आणि अल्फा या 2 किमती शोधायला लागणार फाय आणि अल्फा मग मी इथं आन्सर लिहितो सगळ्यात पहिल्यांदा मला काय शोधायला पाहिजे फाय फाय म्हणजे काय बघा फ्रिक्शन अँगल फाय म्हणजे काय फ्रिक्शन अँगल फाय म्हणजे काय फ्रिक्शन अँगल आता फ्रिक्शन अँगल कसं काढणार बघा मी सांगितलं म्यू इज इक्वल टू काय असतं बघा टॅन फाय पण
गंमत काय, म्यू कुणाचं घ्यायला पाहिजे, नट आणि स्क्रूचा. नट आणि स्क्रूचा म्हणजे यो, हा कॉलरचा आहे. आता दोन्ही सेमच दिल्या सोडा, पण काही प्रॉब्लेम मध्ये वेगवेगळ्या किमती देतात. त्यावेळेला जो नुसता म्यू असतो तो नट आणि स्क्रूचा असतो. सो म्यू इज इक्वल टू टॅन फाय, म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू टॅन ऑफ फ्रिक्शन अँगल. म्यू दिला आपल्याला 0.15 इज इक्वल टू टॅन फाय. टॅन इनवर्स घ्या तुम्हाला 5 मिळेल. टॅन इनवर्स घ्या तुम्हाला 5 मिळेल. $8.53. किती? 8.5. 8.53 डिग्री. म्हणजे फ्रिक्शन अँगल हा तुमचा हा फाय किती आहे, 8.53 आहे. तुम्हाला मी काल सांगितलं दोन गोष्टी, हे अँगल कशी शोधायची. एक फ्रिक्शन अँगल म्यू इज इक्वल टू टॅन फाय. आता फ्रिक्शन अँगल मिळाला. आता मला काय शोधायला पाहिजे, अल्फा. अल्फा म्हणजे काय, हेलिक्स अँगल. हेलिक्स अँगल शोधायला पाहिजे. आता हेलिक्स अँगल कसा शोधायचा बघा, मी तुम्हाला काल काय सांगितलेलं, याचा एक थ्रेड ओपन करा म्हणून. म्हणजे मी एक थ्रेड ओपन केला तर डायमीटर पण ओपन करायचा. मी डायमीटर ओपन केला तर हे डिस्टन्स जे असते, हे डिस्टन्स म्हणजे काय असते बाळांनो, लीड. हे डिस्टन्स म्हणजे काय असते, सर्कम्फरन्स, म्हणजे पाय इंटू मीन डायमीटर. आणि हा अँगल काय असते, अल्फा. बरोबर आहे. मग इथं जर तुम्ही टॅन अल्फा घेतला, टॅन अल्फा, टॅन अल्फा काय येणार, लीड डिवाइड बाय पायडीएम. आता लीड कसं शोधणार, प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय, ट्रिपल स्टार्ट. म्हणजे लीड इज इक्वल टू 3 टाइम्स पिच आहे. म्हणजे हे मला माहित आहे लीड, पण मीन डायमीटर माहित आहे का रे, मीन डायमीटर माहित नाही. मला प्रॉब्लेम मध्ये काय केलंय बघा, हे कॉलरचं आहे, कॉलरचं नाही, मला स्क्रूचा पाहिजे. इथे दिलाय बघा, स्क्रूचा आउटर डायमीटर दिलाय नॉमिनल 50 आहे. स्क्रूचा नॉमिनल म्हणजे आउटर डायमीटर दिलाय 50, म्हणून इथे तुम्ही मीन डायमीटर ऑफ स्क्रू. मीन डायमीटर कसं काढणार आहे, तुम्हाला मी काल सांगितलेलं, आउटर डायमीटर जर दिला असेल तर आउटर डायमीटर मधनं काय करायचं, हाफ ऑफ पिच मायनस करायचं. जर कोअर दिला असेल कोअर, तर हाफ ऑफ पिच काय करायचं, ऍड करायचं. आउटर डायमीटर दिलाय 50 मायनस हाफ ऑफ पिच किती आहे बघा, प्रॉब्लेम मध्ये दिलाय पिच 8 mm. म्हणजे या स्क्रूचा मीन डायमीटर हा किती आहे, 46 mm आहे. या स्क्रूचा मीन डायमीटर हा किती आहे, 46 mm आहे. ठीक आहे. म्हणजे मला मीन डायमीटरची किंमत मिळाली. आता ही मीन डायमीटरची किंमत मी इथे पुट करू शकतो. ठीक आहे. म्हणतो फ्रॉम फिगर टॅन अल्फा इज इक्वल टू लीड डिवाइड बाय पायडीएम. लीड म्हणजे 3 टाइम्स पिच, प्रॉब्लेम मध्ये दिले, डिवाइड बाय पाय डीएम. किमती पुट करतो, 3 इंटू पिच दिलाय 8 डिवाइड बाय पाय इंटू मीन डायमीटर दिलाय, आपण शोधलाय 46. मीन डायमीटर शोधलाय 46. बघा, लीड डिवाइड बाय पायडीएम. लीड म्हणजे 3 टाइम्स पिच, प्रॉब्लेम मध्ये दिले, आणि पायडीएम डीएम ची किंमत टाकली. टॅन इनवर्स घ्या, तुम्हाला अल्फा मिळेल. टॅन इनवर्स घ्या, तुम्हाला अल्फा मिळेल 9.45. 9.42. Sorry, 22. 42. 42 का 45? 42. 42. म्हणजे तुमचा हेलिक्स अँगल हा 9.42 आहे आणि फ्रिक्शन अँगल हा 8.53 आहे. ठीक आहे. हे आपण काल बघितलेलं, तुम्हाला मी काय सांगितलं, कुठला पण पॉवर स्क्रूचा प्रॉब्लेम येते त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रिक्शन अँगल आणि हेलिक्स अँगल शोधायलाच लागतो. म्यू इज इक्वल टू टॅन फाय आणि टॅन अल्फा इज इक्वल टू लीड डिवाइड बाय पायडीएम. हे दोन फॉर्म्युले वापरले की तुम्हाला फाय आणि अल्फा मिळेल. आता प्रॉब्लेम मध्ये डब्ल्यू दिलाय, फाय मी शोधला, अल्फा मी शोधला. आता याच्यावरून मी काय शोधू शकतोय, पी. पी म्हणजे काय, फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड. मी आता शोधू शकतो. मी लिहितो फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड. म्हणजे P इज इक्वल टू डब्ल्यू टॅन पाय प्लस अल्फा. P इज इक्वल टू डब्ल्यू टॅन पाय प्लस अल्फा. किमती पुट करतो. डब्ल्यू 15 किलो न्यूटन, 15 किलो न्यूटन. सो 15 इंटू 10⁻³ टॅन पाय प्लस अल्फा. पाय 8.53
अल्फा 9.42, 8.53 प्लस 9.42. सॉल्व करा, तुम्हाला फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड मिळेल. सॉल्व करा, 4859. फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड मिळेल. किती येते बाय? 4859.32. 4859. 0.3. म्हणजे एवढा फोर्स लागणार तर जो लोड आहे तो काय होणार? राईज होणार. ठीक आहे, एकदम सोपं होतं बाळांनो. काय केलं मी? पाय शोधला, अल्फा शोधला, पाय अल्फा, आणि फक्त फॉर्म्युलामध्ये किंमत टाकली पी इज इक्वल टू, म्हणजे मला फोर्स मिळाला. पण मला फोर्स नाही विचारलेलं, मला त्यानं काय विचारलंय? टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड. म्हणजे लोड राईज करण्यासाठी किती टॉर्क लागणार असे विचारले. मग सांगा, टॉर्क इज इक्वल टू फॉर्म्युला काय? फोर्स इंटू रेडियस. फोर्स 4859.3 इंटू रेडियस पाहिजे मला. रेडियस तुम्ही प्रॉब्लेम मध्ये डायमीटर शोधलाय, मीन डायमीटर 46, म्हणजे रेडियस किती येणार? 46चा हाफ. 48. बघा, 482. फोर्स आहे 4859 इंटू रेडियस 46 डिवाइड बाय 2. किती येते सांगा टॉर्क? 4882.3. 11.76. 111.7 into 10^3. 111.7 into 10^3. किती? 111.76 into 10^3. 111.76 into 10^3. ठीक आहे, तो 111.76 इंटू 10^3. आता युनिट बघा, फोर्स न्यूटन मध्ये आहे, रेडियस मी एमएम मध्ये घेतला. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे एमएम मध्ये ठेवा, नाहीतर मीटर मध्ये कन्वर्ट करा, काय फरक पडत नाही. मी मीटर मध्ये पण लिहून ठेवतो मुद्दा म्हणून. हा 10^3 इकडे घेतो, म्हणजे 10^3 एमएम म्हणजे काय येणार? मीटर. 10^3 एमएम म्हणजे मीटर आला. ती मला काय मिळाली बघा? टॉर्कची किंमत मिळाली. आता हा टॉर्क काय? रिक्वायर्ड टू राईज द लोड, कारण मी फोर्स हा राईज साठी काढला होता, म्हणून म्हणतो देअरफॉर टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड इज 111.76 न्यूटन मीटर. हे पहिलं आन्सर तुम्हाला मिळालं. ठीक आहे, लोड राईज करण्यासाठीचा टॉर्क मला मिळाला. आता दुसरं आन्सर काय विचारले बघा? दुसरं आन्सर काय विचारले बघा प्रॉब्लेम मध्ये? लोअर द लोड. टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड असं म्हटलंय ना? टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड असं म्हटलंय, बरोबर काय? मग आता त्यासाठी मला काय लागणार? नाव दुसरा आन्सर काढवले मी. फोर्स रिक्वायर्ड टू लोअर द लोड. टॉर्क काढायचं असेल तर पहिला मला फोर्स शोधायला पाहिजे. मग फोर्स रिक्वायर्ड टू लोअर द लोडचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला. तो फॉर्म्युला काय होता? W tan phi मायनस अल्फा. W tan phi मायनस अल्फा. ठीक आहे, सो P इज इक्वल टू W tan phi मायनस अल्फा इज इक्वल टू W, प्रॉब्लेम मध्ये दिलाय 15, tan phi ची किंमत आली 8.53 मायनस अल्फाची किंमत आहे 9.42. आधी शोधलाय पाय आणि अल्फा शोधलाय आपण. हे बघा, इथं पाय आहे, इथं अल्फा आहे, दोन्ही किमती शोधलेल्या आहेत. तो पाय आणि अल्फा जाऊन मी पुट केला, सॉल्व करा आणि पी किती येते? मायनस येते, मायनस 233.02. मायनस 233.02. 233.02. आता मी याच्याबद्दल तुम्हाला आज मी सांगणार आहे थोडस. ठीक आहे, असू दे हे मायनस, याच्याबद्दल आपण नंतर हा प्रॉब्लेम संपल्यानंतर आपण विशेष चर्चा करूया. ठीक आहे, फक्त तोपर्यंत सांगतो, हा सेल्फ लॉकिंग स्क्रू असत नाही. हा सेल्फ लॉकिंग स्क्रू असत नाही ज्यावेळेला हे मायनस आन्सर येते. याचा अर्थ काय नंतर सांगतो. ठीक आहे, हा सेल्फ लॉकिंग नाही आहे. ओके,
म्हणजे फोर्स मला निगेटिव्ह लागणार, म्हणजे विदाऊट फोर्स आता काय होणार, लोड आपोआप खाली येणार. विदाऊट फोर्स लोड आपोआप खाली येणार. ठीक आहे. आता मला पाहिजे फोर्स मिळाला, मला काय पाहिजे टॉर्क. सो टॉर्क रिक्वायर्ड. टॉर्क रिक्वायर्ड कसं करणार बघा, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू रेडियस. फोर्स आहे -233.02 इंटू रेडियस काय येणार बघा, 46.5. सॉल्व करा, तुम्हाला टॉर्क मिळेल. -5359. हॅलो. किती आहे बघा आन्सर, -5359.46. 5359.46 न्यूटन mm. ठीक आहे. हे मायनस साइन आले म्हणजे हा सेल्फ लॉकिंग नाही आहे. जो सेल्फ लॉकिंग नसतो त्याला आपण म्हणतो ओव्हरहाउलिंग स्क्रू. हे आपल्याला हा प्रॉब्लेम संपल्यानंतरच बघायचा आहे, म्हणून मी आता काय सांगत बसत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, हे मायनस आन्सर आलं याचा अर्थ काय एवढं सांगतो. म्हणजे जर समजा तुम्ही हा स्क्रू फिरवला तर हे वर 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 जाणार, आणि तुम्ही फिरवायचं थांबला तर ते आपोआप खाली यायला चालू करणार. तो तिथं थांबणार नाही. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो, तुम्ही 4 व्हीलर गाडीचं पंक्चर काढालाय, पंक्चर. ठीक आहे. आणि तुम्ही स्क्रूजॅक लावला, तुम्ही जोपर्यंत फिरवाले तोपर्यंत गाडी वर 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 जाणार. गाडी वर 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 गेली आणि तुम्ही हात काढला फिरवायचा की ते आपोआप खाली यायला चालू होणार. ठीक आहे. ऍक्च्युअल कंडिशन मध्ये असं होत नाही, पण आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये तशी कंडिशन आलेली आहे की पी हा निगेटिव्ह आला लोअरिंग साठीचा. ठीक आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. हे तुमचं 2 नंबरचा आन्सर. ओके. आता 3 नंबरचा आन्सर काय विचारले बघा, हे आपण डिटेलमध्ये बघणार थोड्या वेळात. 3 नंबरचा आन्सर काय सांगा मला. 3 नंबरचा आन्सर वाचा की जरा. The force required to rise the load if applied. ठीक आहे. 3 नंबरचा आन्सर. आन्सर नंबर 3. काय म्हटलंय, फोर्स रिक्वायर्ड टू राइज द लोड इफ अप्लाइड ऍट अ रेडियस ऑफ 500 mm. जरा लक्ष द्या बघा. फोर्स रिक्वायर्ड टू राइज द लोड विचारले. राइज द लोड. बघा एक सांगतो, आपण ज्यावेळी टॉर्क कॅल्क्युलेट केला, टॉर्क हा, त्यावेळी रेडियस तुम्ही काय घेतली रे, रेडियस ही कुणाची रेडियस आहे, मेन डायमीटरचा हाफ, कुणाच्याही स्क्रूची आहे. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन केला की हा स्क्रू आहे, इथं तुम्ही फोर्स अप्लाय करायला असं इमॅजिन केला इथं. पण ऍक्च्युअल कंडिशन मध्ये आपण इथं फोर्स अप्लाय करत नाही. आपण काय करतो, एक टॉमी बार घेतो आणि या टॉमी बारला इथं फोर्स अप्लाय करतो. पण मी जो टॉर्क कॅल्क्युलेट करतोय कुठं पण, तो नेहमी इथला असलेला कॅल्क्युलेट करतो, इथला. आता मला सांगा, इथं असलेला टॉर्क आणि इथं असलेला टॉर्क हा सेमच लागणार, फक्त इथली रेडियस वेगळी आहे, इथली रेडियस वेगळी आहे. रेडियस वेगळी असल्यामुळे टॉर्क म्हणजे मोमेंट असतो, त्यामुळे इथं लागलेला फोर्स कमी असतो, इथं लागलेला फोर्स जास्त असतो. एक एक्झाम्पल देतो, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल केलं असेल बघा, तर प्रॅक्टिकलला तुम्ही लेथ मशीनवरती टूल चेंज केले का रे, टूल पोस्ट मध्ये केलं. चेंज करताना त्या टूलपोस्टचं जे हँडल असते की रोटेट करत, स्क्रू रोटेट करायचं हँडल, ते रोटेट होत नसलं तर तुम्ही काय करताय रे, रोटेट होत नसतं त्याला काय करतोय आपण, पाईप लावतो बघा, एक पाईप. बरोबर आहे काय, म्हणजे हे समजा हँडल आहे असं, तर याला काय करतोय आपण, एक पाईप इन्सर्ट करतोय, अशी पाईप, आणि इथं फोर्स लावतोय. म्हणजे काय, रेडियस वाढवतोय. रेडियस वाढवला की लागलेला, इथं लागलेला फोर्स कमी होतो, मोमेंट तेवढाच लागतोय. ठीक आहे. तेच इथं करतोय आपण. इथं असलेला मोमेंट आणि इथं असलेला मोमेंट कसा लागतोय, सेम. मग तुम्हाला टॉर्क किती लागणार ते माहित आहे फोर्स राईज करण्यासाठी. मग मला इथं किती फोर्स लागणार असं विचार, म्हणून मी म्हणतो फोर्स रिक्वायर्ड at 500 mm distance, torque
required to rise the load is equal to, हा टॉर्क म्हणजे मोमेंट आहे, इज इक्वल टू तुम्ही इथे अप्लाय केलेला मोमेंट, या 500 mm वरती अप्लाय केलेला मोमेंट म्हणजे इथला फोर्स इंटू डिस्टन्स किती येणार 500. तो इथले तुम्ही फोर्स इंटू डिस्टन्स किती येणार 500. म्हणजे इथला टॉर्क आणि इथे अप्लाय केलेला टॉर्क हे दोन्ही सेमच असायला पाहिजे. ठीक आहे. आता टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड म्हणजे इथं अप्लाय केलेला टॉर्क ऑलरेडी आपण शोधलाय, हे बघा इथं आहे. एकतर MM मधला घ्या किंवा एकतर मीटर मधला घ्या. मी MM मधला घेतो. MM मधला 111.76 इंटू 10⁻³ 111.76 इंटू 10⁻³ इज इक्वल टू फोर्स इंटू हे रेडियस 500 आहे बघा. मी MM चा का घेतला तुमच्या लक्षात आलं असेल, हे MM मध्ये आहे म्हणजे इकडे पण MM पाहिजे, त्यामुळे मी हे MM मधला आन्सर घेतलं. आता हे 500 ने डिवाइड करायचं, हे 500 ने डिवाइड करायचं. $223.52 किती 223.52 223.52 न्यूटन. म्हणजेच काय, मी इथं फोर्स लावण्याऐवजी एक टॉमी बार लावणार 500 mm चा आणि इथं किती फोर्स लावणार मी 223.52 न्यूटन. तर हा लोड काय होतोय राईज होतोय. समजलं. म्हणजे 3 नंबरचा आन्सर एकदम सोपं होतं. आपण इथला टॉर्क काढलेला पण त्यानं काय म्हणलं नको, या टॉमी बार वरती इथं फोर्स लाव 500 mm वरती आणि किती लागणार ती सांग. ठीक आहे. म्हणून याचा टॉर्क आणि याचा टॉर्क सेम घ्यायचा. म्हणून मी इथं काय लिहिलं बघा, टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड इज इक्वल टू फोर्स इंटू रेडियस म्हणजे परत टॉर्कच लिहिलाय. हा टॉर्क आपण ऑलरेडी शोधला होता. 500 mm डिस्टन्स वरती पाहिजे, पण डिस्टन्स 500 लिहिले, तिथं लावलेला फोर्स, त्यावरनं तुम्हाला फोर्सची किंमत मिळाली. म्हणजे 500 mm वरती तुम्हाला किती फोर्स लावायचा आहे 223.5 न्यूटन एवढा फोर्स लावायचा आहे. तर तो लोड काय होणार राईज होणार. ठीक आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम होता बघा, एकदम सोपा प्रॉब्लेम होता. मी हा प्रॉब्लेम सोडवलाय. फक्त आता ह्या प्रॉब्लेम मध्ये मी काय कन्सिडर केलेलं नाही ते सांगतो. फक्त हा प्रॉब्लेम सोडवताना मी ही कॉलर कुठेच कन्सिडर केलेली नाही आणि ती मुद्दा म्हणून केलेली नाही आहे. ठीक आहे. ही कॉलर कुठेच कन्सिडर केलेली नाही आहे आणि मी मुद्दा म्हणून कन्सिडर केलेली नाही. उद्या म्हणजे नेक्स्ट टाइमला जो प्रॉब्लेम येणार त्यावेळेला मी कॉलर कन्सिडर करून प्रॉब्लेम सोडवणार. आता हा विदाऊट कॉलर, इथं कॉलरचा मी फ्रिक्शन टॉर्क कुठेच आणला नाही आणि प्रॉब्लेम सोडवलाय. ठीक आहे. म्हणून मी याला ब्रॅकेट करून ठेवलाय. हे मी कन्सिडर केलेलं नाही कॉलर मुद्दा म्हणून. ठीक आहे. आज मी काय केलं बघा, विदाऊट कॉलर असं कन्सिडर करून टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड, टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड आणि त्याच्यानंतर टॉमी बारच्या एंडला किती फोर्स लावायला पाहिजे तर लोड राईज होईल एवढ्या किमती शोधल्या. ठीक आहे. तर नेक्स्ट टाइमला ज्यावेळेला प्रॉब्लेम बघणार त्यावेळेला मी हे कॉलर कन्सिडर करून प्रॉब्लेम सोडून दाखवतो. हाच. ठीक आहे. हाच प्रॉब्लेम मी कॉलर कन्सिडर करून, आता हा 3 पानामध्ये संपला असेल तर तो 5 पानामध्ये संपतो, एवढा मोठा प्रॉब्लेम होतो विथ कॉलर कन्सिडर करून. ठीक आहे. तर आता मी थोडंसं थेअरीच्या पार्टकडे येतो, पण त्याच्या अगोदर या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट आहे का फक्त सांगा मला. मी एक कॉलरचं डायमेन्शन कन्सिडर केलेलं नाहीये ना प्रॉब्लेम मध्ये. या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर विचारा, मग मी थोडं थेअरीच्या पार्टकडे येणार आहे. नाही आहे बरोबर. नाही सोपं आहे. ठीक आहे. म्हणून म्हटलं काल एकदा एक प्रॉब्लेम सोडवला की त्याच स्टेप परत रिपीट होणार आहे. ठीक आहे. फक्त अजून कॉलर मी काही कन्सिडर केलेलं नाही. आता एक महत्वाची गोष्ट मी सांगतो, थोडासा थिअरीचा पार्ट. 4 मार्काला एक शॉर्ट नोट विचारतात, सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी ऑफ स्क्रूची सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी म्हणजे काय सांग. सेल्फ लॉकिंग आणि ओव्हर हावलिंग आहे. हा ओव्हर हावलिंग पण आहे. तेच रे, सेल्फ लॉकिंगच्या अपोजिट म्हणजे ओव्हर हावलिंग. मी इथे लिहिले बघ, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स ओव्हर हावलिंग. ठीक आहे. सांगणार आहे आपल्यासाठी काय पाहिजे सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी सांगतो. आता हा स्क्रू आहे, मी याला रोटेट केलं तर याच्यावरचा लोड काय होणार राईज होणार, लोड लिफ्ट होणार. म्हणजे आपण असं कन्सिडर करूया
की माझी कार पंक्चर झाली आणि मी त्याला खाली स्क्रूजॅक लावलाय असं इमॅजिन करा, आणि मी हे रोटेट केलं स्क्रू, तर माझी कार वरती लिफ्ट होणार. आता लिफ्ट झाल्यानंतर मी काय करणार, रोटेट करायचं थांबणार आणि चाक जे असेल ते मी चांगलं घ्यायला जाणार. तोपर्यंत गाडी खाली येते का रे आपली आपोआप? तोपर्यंत गाडी आपली आपोआप खाली येते का रे? मी काय विचारलं कळलं का तुम्हाला? लोड लिफ्ट झाला, मी रोटेट करायचं थांबलो, या लोडमुळे आपोआप परत खाली येते का? या नाही, लॉक होते तिथे. नाही नाही नाही, तिथंच लॉक होते. याला काय म्हणतो आपण? सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी. म्हणजे काय, स्क्रू तुम्ही राईज केला तर तो आपोआप वरती असलेल्या लोडमुळे मागे येत नाही. त्याला आपण म्हणतो काय? सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी. मग या सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टीची कंडिशन काय आहे? लोड खाली येता कामा नये, म्हणून फोर्स रिक्वायर्ड टू लोअर द लोड, फोर्स रिक्वायर्ड टू लोअर द लोड, लोड खाली घेण्यासाठी लागणारा फोर्सचा फॉर्म्युला काय? W tan पाय मायनस अल्फा, हा फॉर्म्युला आहे. जर समजा पायची किंमत ही अल्फापेक्षा जास्त असेल, इफ पाय इज ग्रेटर दॅन अल्फा, म्हणजे हा पाय 10 आहे, अल्फा 8 आहे, तर टॅन माझा हा अँगल प्लस येणार का मायनस? हे 10 आहे, हे 8 आहे, सो 10 मायनस 8 म्हणजे किती येणार? 2, म्हणजे प्लस आलं. सो टॅन ऑफ थिटा म्हणजे टॅन थिटा असते, बरोबर काय? म्हणजे इफ पाय इज ग्रेटर दॅन अल्फा, तर पी ची किंमत काय असणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह याचा अर्थ काय? तुम्हाला इथं फोर्स लावायला लागणार उलट्या डायरेक्शनला, तरच लोड खाली 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 येईल, तरच लोड खाली 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 येईल. आता उलट करतो, इफ अल्फा इज ग्रेटर दॅन 5 करतो, म्हणजे अल्फा अँगल 5 पेक्षा जास्त घेतो. अल्फा जर अँगल 5 पेक्षा जास्त झाला, म्हणजे समजा हे 10 आहे आणि हे 12 आहे, सो 10 मायनस 12 म्हणजे हे -2 आलं. टॅन ऑफ मायनस थिटा इज मायनस टॅन थिटा, म्हणजे पी ची किंमत काय येणार? निगेटिव्ह येणार. हे आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये आलं होतं बघायचं, दाखवतो. पी W टॅन पाय मायनस अल्फा, फाय आणि अल्फा कम्पेअर करा प्रॉब्लेम मधला. फाय 8 आहे, फाय 8 आहे, अल्फा 9 आहे, म्हणजे अल्फा मोठा आहे. अल्फा मोठा होता तर पीचा आन्सर मायनस आलं बघा, पीचा आन्सर मायनस आलं. म्हणून ज्या वेळेला अल्फा हा फाय पेक्षा मोठा असतो, म्हणजे हेलिक्स अँगल हा फ्रिक्शन अँगल पेक्षा मोठा असतो, त्यावेळेला पी ची किंमत निगेटिव्ह येत्या. आता निगेटिव्ह आला याचा अर्थ काय? मला बाहेरनं फोर्स लावायची काही गरज नाही, हा वरचा जो लोड आहे की नाही त्याच्यामुळे काय होते, आपोआप स्क्रू उलट्या डायरेक्शनला फिरतो, आपोआप स्क्रू उलट्या डायरेक्शनला फिरतो. हे जे आहे ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो ओव्हर हाउलिंग प्रॉपर्टी. स्क्रू जर आपोआप खाली आला, उलट्या डायरेक्शनला फिरला, तर त्याला म्हणायचं ओव्हर हाउलिंग प्रॉपर्टी. आणि स्क्रू आहे त्या पोझिशनला राहिला तर त्याला काय म्हणायचं? सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी. म्हणजे ज्या वेळेला पी ची किंमत पॉझिटिव्ह लागते ती म्हणजे सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी. आणि ज्या वेळेला विदाऊट फोर्स आपोआप स्क्रू मागे फिरतो त्याला म्हणायचं ओव्हर हाउलिंग प्रॉपर्टी. ठीक आहे, मग याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारतात काय? राईट शॉर्ट नोट ऑन सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी ऑफ स्क्रू. म्हणून काय लिहायचं? फोर्स रिक्वायर्ड टू लोअर द लोडचा फॉर्म्युला लिहायचा. पहिल्या कंडिशनला पाय मोठा घ्यायचा, अल्फा लहान घ्यायचा, पी ची किंमत पॉझिटिव्ह, म्हणजे तुम्हाला एक्सटर्नल फोर्स लावायला पाहिजे तर स्क्रू उलट्या डायरेक्शनला फिरेल. आणि जर उलट केलं तुम्ही, अल्फाची किंमत ही 5 पेक्षा जास्त घेतली तर लागणारा फोर्स हा तुम्हाला निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह फोर्स लागला याचा अर्थ काय की विदाऊट एक्सटर्नल फोर्स हे आपोआपच मागच्या डायरेक्शनला फिराले, विदाऊट एक्सटर्नल फोर्स हे आपोआप मागच्या डायरेक्शनला फिराले, म्हणजे तिथं निगेटिव्ह फोर्सची किंमत लागली, त्यालाच म्हणायचं ओव्हर हाउलिंग प्रॉपर्टी. आता आपण जे डे टू डे लाईफचे जेवढे नट स्क्रू बघतो ते सगळे सेल्फ लॉकिंग असतात. म्हणजे त्याच्यामध्ये फाय फ्रिक्शन अँगल हा हेलिक्स अँगल पेक्षा मोठा असतो. पण काही अशा केसेस आहेत, म्हणजे काय, यांकीज स्क्रू ड्रायव्हर किंवा यांकीज ड्रायव्हर असं म्हणतात. ही अशी एक केस आहे की ज्या वेळेला तुम्हाला पी ची किंमत निगेटिव्ह म्हणजे विदाऊट एक्सटर्नल फोर्स ती फिरायला पाहिजे, त्यावेळेला फाय हा अल्फा हा
हायपेक्षा मोठा ठेवतात आणि त्याला ओव्हरहाउलिंग प्रॉपर्टी अप्लाय करतात. म्हणजे तो यांकीज ड्रायव्हर जो आहे तो आपोआप विदाउट एक्सटर्नल फोर्स काय करणार, अपोजिट डायरेक्शनला फिरणार. ठीक आहे, ही प्रॉपर्टी म्हणजे काय, तुमची सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी आणि ओव्हरहाउलिंग प्रॉपर्टी. समजलं तुम्हाला सेल्फ लॉकिंग आणि ओव्हरहाउलिंग प्रॉपर्टी म्हणजे काय. आता मी एक प्रश्न विचारतो, सांगा सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टीची कंडिशन सांगा. सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टीची कंडिशन. Frictional angle is greater than helix angle. Yes. Friction angle should be greater than helix angle असेल तर P ची किंमत प्लस येणार म्हणजे सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी. आणि ओव्हरहाउलिंग कोणी पण विचारलं तर काय पाहिजे, अल्फा म्हणजे हेलिक्स अँगल शुड बी ग्रेटर दॅन फ्रिक्शन अँगल. ठीक तर आहे, फ्रिक्शनल अँगल कोणता, इन्क्लाइंड सरफेस आणि नॉर्मल ना. काय काय फ्रिक्शनल अँगल म्हणजे इन्क्लाइंड सरफेस आणि नॉर्मल मधला ना. बरोबर, इन्क्लाइन टू सरफेस आणि नॉर्मल यांच्यामधला अँगल असतोय. सॉरी, रिझल्टंट आणि नॉर्मल यांच्यामधला अँगल असते. रिझल्टंट आणि हो. नॉर्मल म्हणजे फ्रिक्शन हो. अँगल असतो. ठीक आहे, आता हे सांगितल्यानंतर समजा या प्रॉब्लेम मध्ये एक आन्सर विचारला असता, आता मी ऍड करतो ह्याच्यामध्ये एक आन्सर ऍड करतो. शेवटला असं विचारलं होतं, एक आन्सर असे विचारले की हा स्क्रू सेल्फ लॉकिंग आहे का नाही ते सांगा, असं विचारले. एक आन्सर काय विचारले, हा स्क्रू सेल्फ लॉकिंग आहे का नाही, त्याच्यावर कमेंट करा असं म्हणतात. कमेंट वेदर दिस स्क्रू इज सेल्फ लॉकिंग. तर तुम्ही सांगा हा स्क्रू सेल्फ लॉकिंग आहे का नाही. आहे. किती आहे? लॉकिंग पाय हा 8 आहे, अल्फा हा 9 आहे. ओव्हरहाउलिंग. पाय हा 8 आहे, अल्फा हा 9 आहे. म्हणजे अल्फा इज ग्रेटर दॅन 5. याचा अर्थ तो सेल्फ लॉकिंग नाही, तर तो काय ओव्हरहाउलिंग स्क्रू आहे. तर तो काय ओव्हरहाउलिंग स्क्रू. म्हणून तिथं मेन्शन करायचं ऍज द अल्फा इज ग्रेटर दॅन पाय देअरफॉर दिस स्क्रू इज ओव्हरहाउलिंग. याचा अर्थ तो सेल्फ लॉकिंग नाही. समजलं सगळ्यांना. हे तुम्हाला थेअरीला बाळांनो एक 4-5 मार्काला राईट शॉर्ट नोट म्हणून तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, आता मला अजून एक डेरिव्हेशन घ्यायचं आहे. इफिशियन्सी ऑफ नट अँड स्क्रू, ते एक डेरिव्हेशन घ्यायचं आहे. इफिशियन्सी ऑफ नट अँड स्क्रू. ठीक आहे, एक 2 मिनिटात इफिशियन्सीचं डेरिव्हेशन घेऊया. 2 मिनिटात फक्त मला त्याच्या अगोदर तुम्ही सांगायचं इफिशियन्सी म्हणजे काय असते. इफिशियन्सी ऑन इनपुट. आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट सांगा बाळांनो, इफिशियन्सी म्हणजे काय असते. इनपुट अपॉन आउटपुट. इफिशियन्सी म्हणजे आउटपुटचं वर्कडन डिवाइड बाय इनपुटचं वर्कडन. बरोबर लिहिलंय का मी. आउटपुट वर्कडन डिवाइड बाय इनपुट वर्कडन म्हणजे इफिशियन्सी. आता म्हणजे तुम्हाला आउटपुट म्हणजे काय आणि इनपुट म्हणजे काय ते माहित असायला पाहिजे. मागे या जरा असं इथं या. हा लोड तुम्ही लिफ्ट करालाय, त्यासाठी तुम्ही इथं फोर्स लावलाय पी असं म्हणा. पी इथं फोर्स लावलाय पी आणि तुम्ही लोड लिफ्ट करायलाय डब्ल्यू. तर तुमचं इनपुट काय येतं. इनपुट पी. पी हा इनपुट आहे. म्हणजे पी न केलेलं वर्कडन म्हणजे इनपुट. आणि आउटपुट काय आहे. आउटपुट काय आउटपुट म्हणजे हा डब्ल्यू तुम्ही लिफ्ट करणार ना. हो. हा लोड लिफ्ट करणार म्हणजे आउटपुट ना. बरोबर आहे काय. म्हणजे डब्ल्यू न केलेलं वर्कडन म्हणजे आउटपुट आणि पी इनपुट फोर्स न केलेलं वर्कडन म्हणजे तुमचं काय असणार बाळांनो, इनपुटचं वर्कडन. ठीक आहे, आता मी इथं लिहितो. हा बघा, वर्कडन म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आउटपुटचं वर्कडन म्हणजे फोर्स कोण आहे, डब्ल्यू
डब्ल्यू ला लिफ्ट करायचं आहे असं कन्सिडर करा. लिफ्ट करताना एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं, या स्क्रूचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. मग लोड किती लिफ्ट होणार आहे वरती? 1 pitch. इज इक्वल टू लीड. आपण बघितले की आधी एका रिव्होल्यूशन मध्ये डिस्टन्स जे ऍडव्हान्स होते त्याला काय म्हणतो आपण? लीड. म्हणजे Lead. फोर्स आहे डब्ल्यू आणि डिस्प्लेसमेंट त्याची किती झाली? इज इक्वल टू लीड. तर फोर्स इंटू लीड म्हणजे आउटपुटचं वर्डन डिवाइड बाय इनपुटचं वर्डन. बघा इनपुटला तुम्ही फोर्स दिला पी हा तुम्ही फोर्स लावला इंटू आता या फोर्सची डिस्प्लेसमेंट किती झाली बघा. आता पी मी इथं धरला कारण की हे आपल्याला किती डिस्टन्स आहे माहित नसत नाही, हे रेडियस माहित असते म्हणून इथं कन्सिडर करा, इथं पी लावला. तर हा पी फोर्स एका रिव्होल्यूशन मध्ये काय होणार बघा. समजा मी हा स्क्रू वरनं दाखवतोय, तुम्ही पी फोर्स असा लावला, पी फोर्स इथं, तर एका रिव्होल्यूशन मध्ये काय होणार? हा पी फोर्स पुढं जाणार आणि पुन्हा इथे येणार. म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली बघा या फोर्सची. इथून स्टार्ट झाला आणि पुन्हा इथं आला, म्हणजे एक सर्कम्फरन्स डिस्टन्स गेला. किती? एक सर्कम्फरन्स. आता हा सर्कम्फरन्स कुणाचा असायला पाहिजे? स्क्रूचा. म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली? एका सर्कम्फरन्स एवढी डिस्प्लेसमेंट झाली. मग सर्कम्फरन्स म्हणजे काय बघा? पायडीएम. म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि इनपुटचा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, इनपुट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. इज इक्वल टू काय आलं? इफिशियन्सी. ठीक आहे. आता थोडस मी असं करतो, लक्ष द्या. हा न्यूमरेटर आहे, त्याला खाली घ्या. चालते का असं लिहिलं तर? डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर याला काय करणार? वरती करणार, म्हणजे हा न्यूमरेटर होणार, वर जाणार. ठीक आहे. म्हणजे डब्ल्यू खाली घेतला इंटू आता हे लिहितो बघा, लीड डिवाइड बाय पायडीएम. जरा विचार करून सांगा हे काय आहे रे? लीड डिवाइड बाय पायडीएम. tan alpha. इथे या, हे बघा, लीड डिवाइड बाय पायडीएम म्हणजे काय असते? टॅन अल्फा. ठीक आहे. म्हणजे ही किंमत काय आहे? टॅन अल्फा आहे. जरा लिहितो आता पुढे. सो इफिशियन्सी इज इक्वल टू हे आलं टॅन अल्फा, लीड डिवाइड बाय पायडीएम. बघा ही किंमत आली टॅन अल्फा. आता पी डिवाइड बाय डब्ल्यू पाहिजे. पी डिवाइड बाय डब्ल्यू इथे या, दाखवतो फॉर्म्युला. हे काय सांगा, कशाचा फॉर्म्युला? फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोडचा फॉर्म्युला आहे. या डब्ल्यूला इकडे घ्या, पी डिवाइड बाय डब्ल्यू इकडे आला, राहिला काय? टॅन पाय प्लस अल्फा. म्हणजे पी डिवाइड बाय डब्ल्यू इज इक्वल टू असते टॅन पाय प्लस अल्फा. थोडस चुकलं माझ्याकडनं. इफिशियन्सी इज इक्वल टू हे 1 डिवाइड बाय ना, 1 डिवाइड बाय. सो हे 1 डिवाइड बाय येणार टॅन पाय प्लस अल्फा इंटू टॅन अल्फा. फक्त पुढे लिहून ठेवतो. टॅन अल्फा इज इक्वल टू काय? लीड डिवाइड बाय पायडीएम, हा एक फॉर्म्युला. आणि दुसरा अँड पी इज इक्वल टू डब्ल्यू टॅन पाय प्लस अल्फा असतोय. डब्ल्यू तिकडे घेतलं, सो पी डिवाइड बाय डब्ल्यू इज इक्वल टू टॅन फाय प्लस अल्फा. पी डिवाइड बाय डब्ल्यू ची किंमत दिली टॅन फाय प्लस अल्फा. म्हणजे इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आला? टॅन अल्फा डिवाइड बाय टॅन फाय प्लस अल्फा. म्हणून जर तुम्हाला कोणी पण इफिशियन्सी विचारली, प्रोजेक्टची इफिशियन्सी, तर त्याचा फॉर्म्युला काय लिहायचा? टॅन अल्फा डिवाइड बाय टॅन फाय प्लस अल्फा. इफिशियन्सी विचारली की काय लिहायचं? टॅन अल्फा डिवाइड बाय टॅन फाय प्लस अल्फा. पण हे डेरिव्हेशनला विचारलं तर लिहायचं, नाहीतर लक्षात ठेवताना हे ठेवायचं, आउटपुटचं वर्क डन डिवाइड बाय इनपुटचं वर्क डन. आता आउटपुटचं वर्क डन करण्यासाठी मी आणि इनपुटचं वर्क डन करण्यासाठी काय केलं परत एकदा सांगतो. मी या स्क्रूचं एक रिव्होल्यूशन झाला असं कन्सिडर केलं, एका रिव्होल्यूशन मध्ये लोड किती डिस्टन्स पुढे जातोय? लीड. आणि फोर्स किती डिस्टन्स फिरतोय? पायडीएम. सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स फिरतोय. ठीक आहे. त्यामुळे फोर्सची डिस्प्लेसमेंट झाली सर्कम्फरन्स आणि डब्ल्यूची डिस्प्लेसमेंट झाली लीड एवढी. मग मी काय डब्ल्यूला खाली घेतलं, लीड बाय पायडीएमची किंमत दिली टॅन अल्फा आणि हा टॅन फाय प्लस अल्फा. यावर मला काय मिळाली? इफिशियन्सी. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? 2 थिअरीचे पॉईंट सांगितले आहेत.
हे 4 मार्काला किंवा हे 4 मार्काला पेपरला विचारू शकतात. दोन्ही पण गोष्टी 4 मार्काला पेपरला विचारू शकतात म्हणून सांगितले. जर तुम्हाला त्यात काय डाऊट असेल तर तुम्हाला विचारा.